नीटच्या त्या प्रश्नपत्रिकांसाठी विद्यार्थ्यांनी मोजले 35 ते 60 लाख. सीबीआयच्या तपासात धक्कादायक गोष्टी उघड. बहुतांश आरोपी नवादा जिल्ह्याचे रहिवासी. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणातील बहुतांश आरोपी बिहारमधील नवादा जिल्ह्याचे रहिवासी आहे. बिहारमधील जलसंपदा विभागाचे तत्कालीन इंजिनियर सिकंदर यादवेंदू यांचा मेहुणा असलेल्या संजीवचा मुलगा अनुराग याला 350 गुण मिळाले आहेत. त्याच्यासोबत आयुष राज, शिवनंद कुमार, अभिषेक कुमार यांनी नीट यूजी परीक्षा दिली होती. त्यातील केवळ आयुष राजला 600 गुण मिळाले आहेत. नीट यूजी गैरप्रकारांच्या तपासाबाबत सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार अद्याप फरार. या कारस्थानचा मुख्य सूत्रधार संजीव मुखिया अद्याप फरार आहे. त्याच्या काही साथीदारांना याआधीच अटक केली असून त्यामध्ये रॉकी, चिंटू यांचा समावेश आहे. रॉकी यांनी ओएसिस शाळेत नेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या प्रती चोरल्या होत्या. त्यानंतर चिंटूच्या माध्यमातून त्या बिहारमध्ये पाठविण्यात आल्या. चिंटू हा मुखियाच्या भाचीचा पती आहे. पाटणा. नीट यूजी परीक्षेत बिहारमधील काही विद्यार्थ्यांनी फुटलेली प्रश्नपत्रिका 35 ते 60 लाख रुपये देऊन विकत घेतली होती, अशी महत्त्वपूर्ण माहिती सीबीआयने केलेल्या तपासातून उघड झाली आहे. तर दुसऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेसाठी 55 ते 60 लाख रुपये मोजले होते. सुमारे 150 विद्यार्थ्यांना फुटलेली प्रश्नपत्रिका मिळाली, याचे पुरावे सीबीआयला मिळाले आहेत. त्यातील काही जणांची झारखंडमधील हजारीबाग व लातूर येथे परीक्षा केंद्र होते. प्रश्नपत्रिका मिळालेल्यांपैकी काही जणांचे परीक्षा केंद्र गुजरातमधील गोध्रा, बिहारची राजधानी पाटणा येथे होते. या शहरांमध्ये विशिष्ट शाळांतच परीक्षा केंद्रे असावीत यासाठी काही विशेष प्रयत्न झाले होते का, याचाही सीबीआयने तपास करत होत आहे. ज्यामध्ये 150 जणांना प्रश्नपत्रिका मिळाली, त्यातील 80 ते 90 जणांना चांगले गुण मिळालेले नाहीत.